यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाचा वाचा ते पुढे घेऊन जात आहेत. सीएमच्या चांगल्या कामाची नोंद घेतली पाहिजे, एक प्रकारे कौतुक केलंय त्यांनी. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची तुलना आणि मार्ग हा फडणवीसांचा असणं सांगणं म्हणजे धादांत दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. कुठे कार्यकारण भावावर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे घेऊन जात असताना समाज जाणता झाला पाहिजे ही भूमिका घेऊन शहीद होणारे नरेंद्र दाभोळकर आणि कुठे अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारे, भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारे आणि एक मोठे फिक्सर, ओटचोर असे देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांचा मार्ग हा एक असू शकत नाही. आणि राहता राहिला नरेंद्र दाभोळकरांचा जो वारसा होता तो कोणता होता? तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा होता, तो अंधश्रद्धा निर्मूलनाचा तो वारसा होता, तो सत्य अहिंसेनी पुढे जाण्याचा मार्ग होता, वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा मार्ग होता. आणि देवेंद्र फडणवीसांचा जो मार्ग आहे हा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामित्वाला कुठेतरी बाजूला ठेवून प्रतिगामित्व स्वीकारणारा हा वारसा देवेंद्र फडणवीस घेऊन जात आहेत. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वारसा नाकारला ते देवेंद्र फडणवीस तो वारसदार आहेत. तुकारामांच्या गाथा ज्यांनी बुडवल्या त्यांचे वारसदार हे देवेंद्र फडणवीस आहेत. तर सावित्रीबाई फुले यांना शाळेला विरोध करणाऱ्या लोकांचा वारसा देवेंद्र फडणवीस पुढे घेऊन जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिराचे दरवाजे बंद करणाऱ्यांचा वारसा हा देवेंद्र फडणवीस घेऊन जात आहेत. एवढंच नव्हे तर भारताचं संविधान निर्माण करणारी जी लोकशाही आहे ती कुठेतरी गुंडाळून ठेवून बंच ऑफ थॉट नुसार देश पुढे गेला पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका पुढे घेऊन जाण्याचा वारसा हा देवेंद्र फडणवीस घेऊन जात आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य हे सुप्रियाजींनी जे केलंय या संदर्भामध्ये मी दुःख, खंत हे व्यक्त करतो. आणि चोर आणि संन्यासी या दोघांना एकत्र जे दाखवतात आहेत हे त्यांनी ताबडतोब या संदर्भामध्ये आपला खुलासा आणि स्पष्टीकरण दिलं पाहिजे. नरेंद्र दाभोळकरांचं योगदान फार मोठं आहे. आध्यात्मिक स्वरूपामध्ये आपला समाज पुढे जाण्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही. मात्र अंधश्रद्धेमध्ये जो समाज डुबला आहे त्या डुबलेल्या समाजाला कुठेतरी वाचवण्याची, तगवण्याची एक विवेकवादी भूमिका ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस जी आहेत ही अविवेका भूमिका घेऊन हे सातत्याने चालतात. जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा तयार झाला त्या कायद्याला विरोध करणारे कोण होते? त्या कायद्यावर हरकती घेणारे कोण होते? त्या कायद्यावर संशय व्यक्त करणारे कोण होते? ज्यांनी हयात या कायदा बनवण्याकरता घातली ते नरेंद्र दाभोळकर होते. तर या कायद्याला विरोध करणारे हे देवेंद्र फडणवीस होते. एवढंच नाही तर या दरम्यान हा कायदा रद्द करता येईल का याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस हे करत होते. आणि अशा स्वरूपाची तुलना करणं हे अत्यंत दुःखद आहे. हे वक्तव्य त्यांचं चीड येणारं आणि संताप देखील व्यक्त करणारं अशा स्वरूपाचं हे वक्तव्य आहे. कारण जेव्हा नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला त्या खुनातले जे आरोपी होते त्या आरोपींना अटक केल्यानंतर हे निर्दोष आहेत म्हणून सकल हिंदू समाजाने जे काही मोर्चे काढले त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे पक्ष आणि त्यांचे देखील कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होते. त्यामुळे या खुनातले आरोपी हे देवेंद्र फडणवीसांचे वारसदार आहेत. तर या दोघांची तुलना होऊ शकत नाही. याकरता मी पुन्हा एकदा सात्विक संताप या निमित्तानं हा व्यक्त करतो. काही दिवसापूर्वी सुप्रियाताईंनी अडाणी त्यांचे बंधू आहेत हे म्हटलं होतं. तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. मात्र आणि त्याच्या पाठोपाठ आता फडणवीसांची अशा स्वरूपामध्ये दाभोळकरांच्या मार्गाने जात असते सांगणं म्हणजे आता त्यांनीच कोणता मार्ग निवडलाय हे देखील याची देखील खुलासा करण्याची कुठेतरी ही आवश्यकता आहे. हे तीव्र स्वरूपाचा माझा या वक्तव्यावर त्यांची माझी हरकत आहे. कारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे मला भावासारखे आहेत. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा जेव्हा कायदा तयार केला त्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायदा तयार करत असताना त्यातला एक सदस्य या नात्यानं मी त्यामध्ये कार्यरत होतो. आणि राहता राहिला सुप्रियाताईंना अजून एक मला या निमित्तानं सांगायचं आहे की आपल्याजवळ पुरोगामित्वाचा वारसा आहे, आदरणीय शरद पवार साहेबांचा वारसा आहे. आणि हा कायदा जेव्हा बनला तर या कायद्याचे बनत असताना याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते ते एन डी पाटील साहेब होते. आणि एन डी पाटील साहेब हे आपल्या आत्यांचे पती आहेत आणि तो वारसा आपल्याजवळ आहे. आणि एन डी पाटील साहेब अध्यक्ष, नरेंद्र दाभोळ उपाध्यक्ष आणि 6 आमच्यासारखे सदस्य येतात असताना ही एकंदरीत जी संपूर्ण प्रक्रिया आहे या प्रक्रियेला खेळखंडोबा करणारे आणि अडवणाऱ्या लोकांना आपण जर त्या मार्गावरून जातात असं जर म्हणत असाल तर एन डी पाटलांचा वारसा आपला आहे याची देखील आपण कुठेतरी जाणीव आणि भान ठेवावं ही अपेक्षा आहे. माझी अत्यंत नम्रतेने त्यांनी हे त्यांचं विधान वापस घ्यावं ही माझी एक कार्यकर्ता या नात्यानं त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे आणि ही अशा प्रकारची माझी त्यांना सूचना आहे.
जे काल ट्विट केलं होतं, काय नेमकं आरोप होता तुमच्यावर? काल दोन प्रकारच्या भूमिका मी माध्यमातून मांडल्या होत्या. एक म्हणजे की जी अघोरी पूजा खरातांकडे केली ती कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून पण करण्यात आली आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावा म्हणून देखील ती करण्यात आली. त्यामुळे जर खरोखर मेरिटवर आणि SITला जर काम करू दिलं तर 1 डझन मंत्री आणि 2 डझन अधिकारी हे घरी बसल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत या प्रकरणाची व्याप्ती ही फार मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व जे आहे हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे नीतीभ्रष्ट आणि अंधश्रद्धेतला खतपाणी घालणारं हे सरकार आहे आणि चोरावर मोर आणि मोरावर चोर अशा प्रकारचा मोठा ट्विस्ट हा सगळा या प्रकरणाच्या अनुषंगाने आहे. मात्र मुळात यामध्ये राजकारण जे आहे ते राजकारण देखील या सर्व विकृतीमध्ये त्याचा कुठेतरी सिरटोप झालेला आहे. कारण अजित पवार हे सारखे सारखे दिल्लीला जात असत आणि ते दिल्लीला जाऊन हे जर वरिष्ठांना भेटले, पंतप्रधानांना भेटले, गृहमंत्र्याला जर भेटले तर मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ होतं, ते त्यांच्या पोटात पोटसूळ हे उपस्थित होतं आणि त्या अनुषंगानं सतत 2-3 वेळेस दिवंगत अजितदादांच्या मुंबई फेऱ्या झाल्यानंतर पार्थ पवारांचं प्रकरण हे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच हे उकरून काढलं. या पाठोपाठ मागच्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे दिल्लीला गेले. 1.5 तास 2 तास काही म्हणे मोदी साहेबांना भेटले, ते अमित शहाना भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर अघोरी पूजा ही केली आणि मुख्यमंत्रीपद खाली यावं हे कळताच देवेंद्र फडणवीसांनी आता हा खरातांचं जे फाईल आहे ते फाईल बाहेर काढण्याची कुठेतरी सुरुवात ही त्यांनी केलेली आहे. जर आपल्याजवळ 6 महिन्यापेक्षा अधिक काळ जर माहिती होती तर झोपले होते का? त्यामुळे या सर्व प्रकरणाचा अत्यंत चालाखीने देवेंद्र फडणवीस कसा वापर करतात आहे हे या खरात प्रकरणाच्या माध्यमातून राजकीय पटलावर पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. तर दुसरीकडे दुसरे जे माझं ट्विट होतं ते झिरवळ यांच्या प्रकरणात होतं. झिरवळांच्या कार्यालयामध्ये 50,000 रुपयाची लाच ही ऑफिसमध्ये घेतल्या गेल्यानंतर राजीनाम्याची आम्ही मागणी केली होती. मात्र कुठेतरी आता या ज्या चालू असणाऱ्या ज्या काही एप्स्टीन फाईलच्या पार्श्वभूमीवर ज्या काही घटना घडतात आहेत त्या घटनेची एक पुढची पायरी म्हणून कुठे ब्लॅकमेलिंगचा असेल किंवा इतर विकृत प्रकार जे आहेत हे आता माध्यमांमध्ये समोर आले आहेत. तर नैतिकता या सरकारमध्येच नाही आणि या नैतिकता नसल्याच्या अजून तळाशी काही जे प्रकरण किळसवाने आहेत, मग ते खरात फाईलच्या संबंधातले मंत्री असो का झिरवळ प्रकरणातले असो, या सर्वांचा राजीनामा घेतला पाहिजे ही एकंदरीत माझी भूमिका आहे. त्या प्रकरणी रोहित पवारांनी म्हटलं की कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल केला, महाराष्ट्र सरकारने काय केलं? कर्नाटक सरकार जो गुन्हा दाखल करू शकतं तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही? आणि त्या संदर्भामध्ये अजित पवारांच्या अपघात होऊन त्याला घातपात म्हटलं जातंय. खरात फाईलशी पण संबंधित कुठेतरी जोडला जातोय की अजित पवारांच्या घरापुढे अघोरी पूजा केल्याची माहिती नव्याने कुठेतरी समोर आलेली आहे. तर हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे आणि संशयास्पद प्रकरण असताना देवेंद्र फडणवीस यामध्ये एवढा थंड का आहेत, एवढा विलंब का लागतोय याची नैतिक जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली आहे. याला लागणारा विलंब म्हणजे डाल में कुछ काला आहे अशा प्रकारचं एकंदरीत हे वातावरण आहे. आणि जो झिरो मध्ये जो कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे याची आता कुठेतरी चौकशी करावी. अजितदादांच्या पत्नी उपमुख्यमंत्री यांनी देखील या प्रकरणाची सीबीआयची चौकशीची मागणी केलेली आहे, ती अजून का लागली नाही? आणि आमची त्यामध्ये या मागणीचं समर्थन करत असताना सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआयची चौकशी या प्रकरणात व्हावी ही मागणी मात्र देवेंद्र फडणवीस पुढे रेटायला तयार नाही. याचं कारण काय याचा खुलासा त्यांनी सर्वप्रथम केला पाहिजे. इंधनाचा साठा थोडा कमी असल्याचं स्पष्ट पंतप्रधानांनी केलंय. कोरोनासारखी परिस्थिती होऊ शकते असं ते बोलताय. 15 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये राहुल गांधींनी अशा स्वरूपामध्ये माहिती देत असताना नियोजन करण्याची आवश्यकता सांगितली होती आणि त्या नियोजनाच्या आवश्यकतेच्या सोबत काँग्रेसने देखील तात्कालीन परिस्थितीमध्ये लवकर शासनाने भूमिका घ्यावी म्हणून आम्ही देखील आंदोलनं केली होती. त्यावेळेस सांगितलं जात होतं की मोदी आहे, तुम्हाला कोणालाही काही काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे काँग्रेस हा अपप्रचार करते की सिलेंडरचा तुटवडा आहे, काँग्रेस अपप्रचार करते की डिझेल पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार आहे. मात्र 15 दिवसानंतर आता जे राहुल गांधी आणि काँग्रेस सांगत होती तेच आज होत आहे. त्यावेळेस आपले मुख्यमंत्री म्हणत होते की मोदीच्या नेतृत्वामध्ये या सर्व संकटावर मात करू.
असं सातत्याने खोटं बोला पण रेटून बोला असं करता करता करोनामध्ये जशी वाट लावली, नोटबंदीमध्ये देशाच्या अर्थशास्त्राची जशी वाट लावली, तशीच आता या लढाईच्या निमित्तानं कुठे नियोजन योग्य नसल्यामुळे देशाची वाट लावायला भारतीय जनता पक्ष निघाली आहे. व्यवहार घोटाळा प्रकरण आहे. त्याचा खारगे समितीचा अहवाल सध्या आलेला आहे. त्यामध्ये शिफारस केली की शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाईची शिफारस त्यामध्ये केली. मात्र पार्थ पवारचं त्याच्यामध्ये नाव नाही. एकंदरीत या सर्व प्रकरणाचा वापर देवेंद्र फडणवीसांनी ब्लॅकमेलिंगसाठीच केलाय. मुळात हा जमिनीचा जो घोटाळा आहे हा महाघोटाळा आहे. एक जमीनचा व्यवहार करून कुठेतरी शासकीय जमीन ही लाटण्याचा प्रयत्न हा झालेला आहे आणि याच्यामध्ये पार्थ पवार हे थेट सहभागी आहे. आम्ही ह्या जमिनीचा घोटाळा झाल्यापासून आणि हा गैरव्यवहार समोर आल्यापासून पार्थ पवार यांना पण आरोपी करा अशा स्वरूपाची मागणी आमची केली होती आणि त्या मागणीवर आम्ही आज देखील ठाम आहे. याचा करता करविता जे सर्व काही आहे ते पार्थ पवार आहे आणि त्यांना सोडून देऊन इतरांना फसवणे म्हणजे हे सरकार जे आहे हे सरकार फिक्सिंगचं सरकार आहे असा यातून अर्थ स्पष्ट स्वरूपात निघतो. हे आपल्या अजित पवारांच्या प्रकरणात ते म्हणतात की आकाश पाताळ एक जातपात असेल तर कुणाचा बाप असला तरी त्याला खोदून काढू. नाही, काही आकाश पाताळ एक करायची गरज नाही, काही बाप खोदून काढायची गरज नाही. सत्य जे आहे ते समोर येऊ द्या. जी चौकशीची मागणी आहे ती होऊ द्या. क्रोनॉलॉजी जी मांडतात आहे रोहित पवार ती जी आहे ती जुळत येत असताना ती त्या ठिकाणी सांगा. आपण तत्परता दाखवली चौकशीचं पत्र लिहिण्याची, त्याच्या पलीकडे आपण काहीच केलं नाही. त्यामुळे काही खोदून बिदून काढू नका. कायद्याला कायद्याचं काम करू द्या आणि याचा तपास जो आहे हा सीबीआयला हा कुठेतरी सोपवा आणि सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे ही भूमिका घ्या. देण्यात आली होती निलम गोरे यांच्याकडून. मात्र आता त्याला राम शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. चौकशी करून अहवाल आल्यानंतर कारवाई करू असं म्हणतात. ह्या दोन गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट आहे की मित्रपक्षांना सांगितलंय की सरळ राहा नाही तर मार खाल, हा एक संदर्भ आहे. तर दुसरीकडे जो आहे की आम्ही कायदा मानणार नाही, लोकशाही मानणार नाही, हम करे सो कायदा ही भारतीय जनता पक्षाची असणारा जो हेका आहे तो या प्रकरणातून दिसलाय. आणि यात नवीन काहीच नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही म्हणतोय की हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यांच्यातलं जे टोळी युद्ध आहे ते साताऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालंय. हे दादांचं पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात असा आरोप केलाय रोहित पवारांनी. काय कसं पाहत तुम्ही? दोन राष्ट्रवादी एकत्र करण्याची जी चर्चा होती त्यामध्ये रोहित पवारांची महत्वपूर्ण कुठेतरी भूमिका असल्याचं सर्वश्रुत आहे आणि एकंदरीत त्या भूमिकेत आणि ते संवाद असल्यामुळे त्यांनी केलेलं ते वक्तव्य आहे आणि त्यांच्या या वाक्याचा बराचसा जो संदर्भ आहे तो समाज जीवनामध्ये आणि राजकीय पटलावर तो त्याची जाणीव जी आहे ही प्रत्येक नागरिकाला झालेली आहे. भिडे गुरुजी मंत्री जवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मंत्री पदाचा तर तात्काळ राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मात्र त्यांच्याच राजीनामाची काय बात आपण करता करविता सर्व जे काही आहे ते देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीसांचाच राजीनामा झाला पाहिजे. या सरकारलाच राज्यपालांनी बरखास्त केलं पाहिजे.